राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेमधील लाभार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा। महाराष्ट्रातील लाखो बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट आलेली असून नक्की फायदा कोणाला होणार आणि नक्की हे पैसे कोणत्या दिवशी मिळणार, संपूर्ण माहिती सरकारने सांगितलेली आहे। म्हणूनच बहिणींनो, हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघायचा आहे आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करायचे। आणि बहिणींनो, महत्त्वाचं म्हणजे जर तुमचे पैसे आलेले नसतील तर तातडीने हे एक काम करायचंय। पैसे न येण्यामागचे काही प्रमुख तांत्रिक आणि काही प्रशासकीय कारणे असू शकतात आणि सरकारने एक महत्त्वाची यादी सुद्धा दिलेली आहे। बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। नवीन नियमांमुळे राज्यातील हजारो बहिणींना जानेवारीच्या हप्त्यापासून मुकावे लागण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जानेवारी महिन्या हप्ता रखडल्याचं मुख्य कारण म्हणजे जानेवारी महिना उलटून बरेच दिवस झालेले आहे, तरीही बऱ्याचशा बहिणींना पैसे मिळालेले नाही। प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या लाभार्थ्यांच्या पात्रतेची पुन्हा एकदा कडक तपासणी केली जात आहे आणि बहिणींनो, ही पडताळणी अद्याप पूर्ण झालेली नाही। पडताळणी पूर्ण झाल्यानंतर ज्या महिलांचे पैसे आलेले नव्हते त्यांचे पैसे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतात। अपात्र ठरणाऱ्या बहिणींची नावे लाभार्थी यादीमधून कायमची वगळली जाणार आहे, असं सुद्धा सरकारने सांगितलेलं आहे। आणि बहिणींनो, तुम्हाला जर तुमचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवायचा असेल तर प्रशासनाने केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य केले होते आणि विशेष म्हणजे ज्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांचा आधीपासूनच लाभ थांबलेला आहे आणि ज्या बहिणींनी ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे त्यांची आता क्षेत्रीय पातळीवर पडताळणी होत आहे। या प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास जानेवारी महिन्याचा हप्ता रोखला जाऊ शकतो आणि शासनाने या योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 36,000 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केलेली आहे। पण मात्र या योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी निकष आणखी कडक करण्यात आलेत। काही तांत्रिक कारणांमुळे काही बहिणींचा जानेवारी महिन्याचा हप्ता वेळेवर न मिळाल्याने ही योजना बंद होणार का अशी भीती व्यक्त होत आहे। मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर एक मोठी घोषणा केलेली आहे। त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेले आहे की लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही आणि सरकारने केवळ महिलांना मदतच करणे नव्हे तर त्यांच्या भविष्यासाठी लखपती दीदी करण्याचे मोठे उद्दिष्ट ठेवलेले आहे। आणि बहिणींनी कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता असे आवाहन सुद्धा करण्यात आलेले। आणि बहिणींनो, या योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी सरकारने केवायसीची प्रक्रिया अनिवार्य करण्यात आलेली होती। काही तांत्रिक कारणांमुळे अनेक बहिणींनी ही प्रक्रिया अपूर्ण ठेवली होती। अशा बहिणींना महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे। राज्यातील सर्व अधिकाऱ्यांना या संदर्भात विशेष सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। कोणत्याही पात्र बहिणींना हप्ता केवळ तांत्रिक कारणांमुळे थांबवला जाणार नाही याची काळजी सुद्धा घेण्याचे आदेश त्यांनी दिलेले। लाडकी बहीण योजना राज्य सरकारची एक महत्त्वाची सामाजिक योजना असून ती कायमस्वरूपी सुरूच राहणार आहे। तांत्रिक कारणांमुळे जे महिलांचे पैसे अडकलेले होते त्यांनी तत्काळ आपल्या क्षेत्रात अंगणवाडी सेविकाशी संपर्क साधा आणि तुमच्या हक्काचा लाभ घ्या। अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, म्हणजेच महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला रोज कळतील।